मला इंटरेस्टिंग जे वाटलं ते AIMIM आणि ते इस्लाम पार्टी. ह्याचा थोडासा आपल्याला विचार करावा लागणार आहे पुढे. हे जे कटमुल्ले आहेत ह्यांना जास्तीत जास्त मतं मिळून चालणार नाहीत. ह्यांना सत्तेत आणणं म्हणजे आपण आपल्या पायावरचे धोंडा पाडल्यासारखे. हे आपल्याला व्यवस्थित माहिती असलं पाहिजे आणि ही चूक परत झाली नाही पाहिजे. तर ह्याच्यासाठी आता पुढच्या इलेक्शनमध्ये मला वाटतं बीजेपीला थोडंसं कार्य करावं लागेल, जेणेकरून ही गोष्ट परत होता कामा नये. जे घाण म्हटलं मी ते AIMIMचं होतं की त्यांना 95 सीट्स मिळालेत ओव्हरऑल, आणि हे खूप इज नॉट अ गुड थिंग. म्हणजे हे चांगली बातमी नाहीये. MIMचा इतिहास जर लोकांना माहित असेल तर हे मुस्लिम लीग जी पाकिस्तानमध्ये कंटिन्यू झाली, पुढे पुढे निघून गेली, जी भारतात कंटिन्यू होते ती AIMIM आहे. ऑल इंडिया मुस्लिम लीगचं फॉर्मेशनच AIMIM आहे. म्हणजे आता त्यांचे पॉकेट्स तयार झालेले आहेत, त्यांच्या पॉकेट्समध्ये ते मतदान करायला लागलेले आहेत, त्यांच्या पॉकेट्समध्ये ते त्यांच्या लोकांना मतदान करायला लागलेत. हे विशेष गोष्ट आहे जी विसरू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला आज तुम्हाला सांगायची की नमूद करायची ती अशी आहे की त्यांचे लोक आता पॉकेट्समध्ये मतदान करायला लागलेले आहेत. ते आधी काँग्रेसला मत करायचे, किंवा जसं आता फॉर एक्झाम्पल मुंबईत जे फायदा झाला 20-30 सीटांचा त्या उद्धवला, अरे त्या उद्धवला जो फायदा झाला तो 20-30 सीटांचा, तो त्या लांडेवाडींमुळे झाला. दुसरे तर कोणाचे मत त्यांना मिळणार नव्हते तिथे. पण मतांसाठी इतक्या नीच थराला तुम्ही जाणार असाल, छत्रपती संभाजीनगर तर बीजेपी चांगलं करत आहे, शिवसेना पण चांगलं करते, या MIM ला पण सीट्स मिळाले आहेत तिथे, विच इज नॉट अ गुड थिंग. पण जी रियालिटी आहे ती रियालिटी ऍक्सेप्ट करावं लागेल आपल्याला, कारण जिथे जिथे त्यांचे आता भाग असतील तिथे तिथे आपल्याला प्रॉब्लेम होणार आणि त्याच्यापासून पळून चालणार नाहीये. ते फेस करावं लागेल, त्याचं सोल्युशन काढावं लागणार आहे, लढावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लढावं लागणार आहे. मालेगाव हे सगळ्यात जास्त शॉकिंग आहे. ही पार्टीचं नावच इस्लाम आहे. तुम्ही त्याचे अपभ्रंश काही कडाके सेक्युलर अँड मग दिस अँड दॅट, पण त्यांनी काही फायदा होणार नाहीये, नुकसान आपलंच होणार आहे. तुम्ही विचार करा, आजूबाजूला पूर्ण हिंदू बहुल भाग, जेवढेही त्याच्या आजूबाजूचे जे गाव आहेत, सटाणा झाले किंवा धुळे झालं किंवा अजून काही जे बाजूला गाव असतील, जे काही त्यांचे गाव आहेत नावं त्यांच्या गावांचे, ते सगळे हिंदू बहुल भाग आहेत. त्याच्यामध्ये एक छोटं पॉकेट तयार झालंय मालेगाव. बरं, मी तुम्हाला इतिहासात घेऊन जातो. 1940s पासून ते 46 मध्ये सुद्धा जेव्हा सेपरेट स्टेटचं डिमांड करत होते मुस्लिम लीग, त्याच्यामध्ये सगळ्यात वन ऑफ द लिडिंग जी सिटी किंवा जे पॉकेट बनवलं होतं ते मालेगाव होतं. मालेगाव तेव्हापासून त्यांना मुस्लिम लीग किंवा पाकिस्तानात जायचं होतं. हे लोकांना माहिती नाहीये. मी माहिती उपलब्ध करून देतोय लोकांसाठी. जर लोक झोपले असतील आजूबाजूचे त्या भागातले, तर हा तो त्यांचा मूर्खपणा आहे. पण हे विसरून चालणार नाही. ते पहिल्या दिवसापासून त्यांच्या एजेंडामध्ये क्लिअर आहेत. लोक इतके वाहून जातात. ओबीसी जर 4 शब्द त्यांनी चांगले बोलले भारतासाठी, तर लोकांना असं वाटतं अरे कुठे ठेवून कुठे नाही, किती चांगला आणि सेक्युलर मुस्लिम आहे. नाही, मला हे समजून घ्यावं लागणार आहे, हा सगळा त्यांच्या खेळाचा भाग आहे. त्यांच्या भाषेत ज्याला जे म्हणतात की तकवा किंवा खेळ, तर हा त्याचाच भाग आहे की तुम्ही खोटं बोलू शकतात. तुमच्या फायद्यासाठी खोटं बोलणं हे अलाउड आहे. ते समजून घ्या काय म्हणणं आहे माझं.